आणि सरांच्या लेक्चरला लक्ष ठेवा बरोबर बारीक, तुम्हाला काय नवीन काय मिळेल त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे त्यात ते सर निकॉनच्या इक्विपमेंटच्या बाबतीमध्ये एकदम एक्सपर्ट आहेत. तर लक्षात घ्या, त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता त्यांच्या इक्विपमेंटच्या बाबतीमध्ये आणि ते कसं काय करतात, कुठली रेंज वापरतात वगैरे काय वगैरे. आज वेळ काढून एवढा वेळ देऊ आणि हे आता आपण करतो ते आज वेडिंग फोटोग्राफी त्याच्याबद्दल आपण वेडिंग फोटोग्राफी कशी असते काय असते, म्हणजे काय प्रश्न वगैरे असतील तर आपली PPT असतील तर तुम्ही लाईव्हमध्ये विचारलं तरी चालेल, नंतर विचारलं तरी चालेल, नोट डाऊन करून ठेवलं तरी चालेल, नंतर विचारलं तरी चालेल काय असेल. आणि त्यावेळेला विचारलं तर तुम्हाला लगेच कळत जातं. आपण PPT चालू करूया. त्याच्यात मी करून देतो. मी जवळजवळ 30 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये फोटोग्राफीमधून. माझी स्वतःची लॅब आहे कणकवलीला. इथे कॉलेजला स्टुडिओ होता, पायथानला स्टुडिओ होता. आता फ्रीलान्सिंग आपण जास्त करून शिकवतो, त्या क्लासेस चालू असतात. आणि सरांनी कसं नाही की मी निकॉन वापरतो, सोनी वापरतो, कॅनॉन पण वापरतो. सगळ्या ब्रँड आपल्याला येतात कारण आपल्याला शिकवल्यामुळे ते यायला लागतं. जे काय बेसिक असेल तर तुम्ही विचारलं तरी मी मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगेन. आणि प्रेफर आमचा ग्रुप निकॉनचा असल्यामुळे निकॉन जास्त मी यूज करतो. आता हे जे फोटोग्राफ्स वगैरे आहे ते अर्धे निकॉनवर काढतो. बाकीचे काय कॅमेरा महत्त्वाचा नाही, त्याचं ट्रायंगल सरांनी तुम्हाला सांगितलं सगळं जे काय असेल. आपण आता सुरुवात करूया. असे इथं सांगत तर पहिल्या सगळ्यात आभार मानतो ते लालबाग सार्वजनिक उत्सव गणेश मंडळ. म्हणजे आमचा जिथे जन्म झाला तिथे आपल्याला सांगायला मिळते ही म्हणजे जगातली मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आजचा दिवस. कारण हे माझं स्वप्न होतं कधीतरी आपल्या एरियात जाऊन आपण बोलूया किंवा सांगूया. हे सगळ्यांमुळे आम्हाला संधी मिळाली आणि लालबाग सार्वजनिकचे मी खूप आभार मानतो की बाबा त्यांनी मला संधी दिली. आता त्या संधीचा फायदा मला जेवढा मिळाला तेवढा तुम्हाला मिळाला पाहिजे आणि तुम्ही तेवढा करून दाखवला पाहिजे पुढे. अंग्रेजी, हिंदी, मराठी, गुजराती खाली फोटो देखिए आपको समझ में आ जाएगा. और कुछ नहीं आया तो बोल देना, मैं हिंदी में ना सकता. नेवर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ द वेडिंग फोटोग्राफी. म्हणजे सगळेजण म्हणतात वेडिंग फोटोग्राफी नको आपल्याला, मला वेडिंग फोटोग्राफर नाही म्हणायचं. काय करायचं, मला वेडिंग फोटोग्राफरच बनायचं. तसं आता तुमचा क्लास पूर्ण झालेला आहे जवळजवळ. तर तुम्ही करा की मला फूड फोटोग्राफी करायची आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची. त्या अनुषंगाने आता पावलं टाकायला सुरुवात करायची की तिथे जास्त दिवसाला कुठे शूट आउट करायचं, त्या पोर्ट्रेटमध्ये करायचं. तर आपण सुरुवातीला वेळ तुम्ही 1 तास किंवा अर्धा तास आला तर तुम्हाला आजूबाजूच्या याची रेकी करून तुम्हाला कुठे फोटो काढायचे, काय फोटो काढायचे ते डोक्यात कल्पना आहे. त्याच्यासाठी कुठेही जा तुम्ही. वेडिंगला तसं नाही, कुठच्याही यायला जा फोटोग्राफीला ते 1 तास तुम्ही अगोदर पोहोचा. 1 तास करून तुम्ही बसलो आता आणि माझ्या मित्राची गप्पा मारताय त्याच्याकडे आपण आलेलो नाही तर 1 तास आपला सत्कार नाही झाला की कुठे जागा. आता एवढ्या एरियात मी जागा बघतो, ही जागा चांगली आहे, आम्हाला आवड जाणार, हा बॅकग्राऊंड म्हणणं, ही मला फ्रेम मिळणार आहे, 2 फ्रेम मिळतात. हा अभ्यास आपण करून बघायला पाहिजे. ते केल्यानंतरच आपल्याला कळणार आहे की कसं आहे कंपोजिंग कुठे मिळते आपल्याला. आपला माइंड तेवढा विचार करायला वेळ घेतो की अजून मी काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. परत फेसिंगचा आपला एक अभ्यास असतो. जर तुम्ही आता रीडिंगमध्ये गेलात आपण जर रीडिंगची आहे काढली नाही असं नाही, कुठची लाईट घ्यायची आहे सरांनी लाईटची प्रकार सांगितली की तुम्हाला कळतील नंतर लाईटची प्रकार, स्प्लिट काय वापरायची, रेमन काय वापरायची, कुठची लाईट दिसते त्याप्रमाणे तुम्हाला लाईट आहे. आणि चेहऱ्याचं फेसिंग प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. जसं फेसिंग तुम्ही बघणार त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करून कशी लाईट कंपोजिंग करावी लागते. स्टँडर्ड हे स्टँडर्ड पोजेस आहे. या पोजमध्ये काय केलेलं आहे आपण फक्त लाईट इथून दिली, फ्रंटमध्ये दिली, साईडनी लाईट दिल्यानंतर आपल्याला फोटोग्राफी नंतर म्हणजे लाईटिंग जरी शिकतात की पुढच्या फोटो छान काढू शकतो. ते पण तसंच आहे. लाईट आहे तिथे क्लॅश दिलेलं आहे, बॅक लाईट एकदम शॉर्ट दिलेलं मी गेलेलो यांच्याकडे म्हणजे वेडिंगचं आपलं आहे त्याच्यावर आपण बोलतो की एका वेडिंगमधनं तुम्हाला बाकीच्या ठिकाणी तुम्हाला माणसं किती भेटतात. वेडिंग हे असं क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला एका दिवसाला 1000 तरी माणसं भेटतात. 1000 आपण करू शकतो नाही, 100 तरी करू शकतो. 100 लोकांनी जरी फोटो नाही 50 लोकांची काढली म्हणजे 50 लोकांनी तुम्ही डायरेक्ट घरात गेलो तर फोटो काढलात तर मनात गेला, पुढचं काम तुम्हाला आहे. तुम्ही चांगलं क्रिएटिव्ह कराल तर तुमच्याकडे येणार. कारण अगोदर आपले 100 मित्र बसलेले जो फोटो आहे त्या कंपोजिशनला काय म्हणाल?
हा बरोबर आहे, सांग ना मोबाईल सांग. रूल ऑफ थर्ड आहे का रूल ऑफ थर्ड मध्ये तो? पॅटर्न पण त्याच्यात आपण ट्रायंगल बोलतो ना, ते ट्रायंगल पण होतं. चांगलं सिनेमॅटिकची शॉर्ट उचलायची नाही. सिनेमॅटिक जिथे संपतं किंवा ती नवरीला असते किंवा नवरा काहीतरी बोलतो त्यावेळेला आपल्याला क्लिक करायचं. त्याला लालबाग सार्वजनिक मंडळापेक्षा त्याचे आभार म्हणून मी ते आजचं थांबवतो. कोणाला काय प्रश्न वगैरे असतील ते विचारा. वेडिंगच्या तुम्हाला 3 लीज लागतात प्रॉपर 24/70 2.8 म्हणजे याचा विचार करा. 50 पण आपल्याला चालते, ब्लॉक लीज पण चालतात 35, 50, 85 या 3 लीज असल्या तरी पण चालते. म्हणजे आपल्याला 24/70 70 200 या 2 प्रामुख्याने लागतात. आणि प्रत्येक लेन्सचा एक स्ट्रीट ॲपर्चर असतो. मला माहिती असेल सर्च करा, मला विचारायला सांगितलं. मी आता फर्स्ट टाइम फोटोग्राफी करतो. कॅमेरा फर्स्ट टाइम घेतलाय. माझा आता एक मित्र आहे, त्याला त्याचा एक फोटोशूट करायचा होता पोर्ट्रेट मध्ये. इंस्टाग्राम सोशल मीडिया खूप सगळ्यात बेस्ट पोर्ट्रेट लेन्स कुठली? मुद्दा काय, तुमचं काम जर चोख असेल ना, सुंदर असेल ना, तुम्ही दादागिरी करू शकता. लग्नात बडची महत्वाचं होतं, त्याच्याशी तुम्ही ओळख पण माहिती हो तेच जनरली कॉपरेट करतात. आमचे एवढे ओळख झाले की ते बोलतात सर बरोबर आहे ना, खूप कमी राहायला गेलं सांग. म्हणजे प्रत्येक माणसाच्या लाईट वेगवेगळी प्रयोग पडलेली आहे. त्याच्यातली कुठची लाईट आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसते, चांगली दिसते, त्याप्रमाणे तुम्हाला लाईटचे फेसिंग रेटिंग आपण जे बोलतो ना, फेसिंग रेटिंग आपल्याला महत्वाचं आहे. कारण कसा फेस बोर्ड आहे, त्रिकोणी आहे, चौकोनी आहे, त्याच्यानुसार आपल्याला लाईट करायची. त्याच्यासाठी आपण हे आता आजचं आपण वर्कशॉप ठेवलेलं होतं. इथे पण आहे वेलकम आहे, म्हणजे चांगली पण माणसं आहेत, आपण अनुभव घेणार कसं आहे. आपल्याला काय होणार आहे ते माहीत नाही, किती वेळ लागणार आहे, किती मध्ये गॅप पडणार आहे. तुमचं टीम वर्क असेल तर प्रत्येकाला अगोदर आपण पेपरवर असेल कामं दिली तेव्हा टार्गेट काय, वेडिंग आहे किंवा कपल आहे किंवा रूम आहे, ब्राईड आहे, जे आहे असेल तर तुमचा भाव आहे, प्रत्येकाला दिलं तर तेवढे मिळते. तरी तुमचे काय असतील प्रश्न ते आत्ताच विचारा. म्हणजे फोटोग्राफीच्या संदर्भात नुसतं वेडिंगचं नाही, कॅमेराचं आहे किंवा काय मला पुढे काय करायचं. सरांचा मोठेपणा सरांनी बोलवलं, असं काय नाही सरांनी सांगितलं म्हणून एवढं. आणि आपल्या विभागातल्या मुला मुलींना ते द्यावं अशी आपली इच्छा होती, चांगली ते दिलं. आणि ते तुम्ही पुढे आणि एकमेकांशी बॉन्डिंग करून राहा.